भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गुढीपाडव्याचा जो खुलासा आहे त्याच्याबद्दल मी त्या दिवशी अमावस्या सकाळी समाप्त होते. गुढी कधी उभारायची आणि गुढी पाडव्याच्या दिवशी खूप जण घर असेल, गाडी असेल, सगळ्या गोष्टी बुक करत असतात. मग त्या दिवशी गुढी कधी उभारायची आणि ह्या वस्तू घेतल्याच चालेल का, अमावस्या कधी आहे, त्याच्या संदर्भात मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. आपलं हिंदू नववर्ष, सगळ्या हिंदूंचं नववर्ष हे गुढीपाडव्यापासून असतं. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि त्याच्या चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. हे दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. नवीन वर्ष लागल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशीच श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असतो आणि गुढीपाडवा ह्यावेळेस 19 मार्चला आलेला आहे. गुरुवार आहे, त्या दिवशी छान वार गुरुवार आहे. मग त्याच्यामध्ये काय होतंय, खूप जणांचं अमावस्या ही 18 तारखेला सकाळी 8:25 लागते. म्हणजे सूर्याने बघितलेली अमावस्या आहे दर्शा अमावस्या. 18 तारखेची जी अमावस्या आहे ती सकाळपासून सकाळी 8 वाजेपासून 25 मिनिटापासून जेव्हा लागेल ती 19 तारखेला सकाळी 6:53 आहे. मग आपण दरवेळेस म्हणत असतो की सूर्याने बघितलेली जी अमावस्या आहे ती धरावी. मग 18 तारखेला दर्शा अमावस्या आहे, बुधवार आहे, त्या दिवशीच अमावस्या आहे. ते लक्षात द्या. त्या दिवशी तुम्ही हिरण्यदान करू शकता दिवसभर. त्या दिवशी ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र, जानवजोड, दूध, पेढे. शिद्यामध्ये खूप जण विचारतात शिदा काय द्यायचा. सप्तधान्य 1.25 किलो प्रमाणे द्यायचं. आपण जे शिदा देणार त्याच्यामध्ये 2 लोक जेवले पाहिजे असा शिदा द्यावा. जसं थोडं थोडं देऊन द्यायचं. पितरांच्या नावाने आपण देतोय सगळ्या गोष्टी द्यायच्या. हे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा आहे, तो सकाळी 6:53 अमावस्या आहे. म्हणजे आपल्याला गुढी कधी उभारायची आहे 6:53 नंतर. जो गुढीचा मुहूर्त जो आहे तो 6:53 पासून चालू होतो. 54 मिनिटापासून जो चालू होतो ते तुम्ही 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत गुढी उभारू शकता. जास्त उशीर करायचा नाही. आपलं हिंदूंचं नववर्ष आहे, त्या दिवशी सकाळी लवकर उठावं. गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही म्हणणार दादा अमावस्या आहे. अमावस्या ही आदल्या दिवशी आहे, लक्षात घ्या. अमावस्या जी आहे ती आदल्या दिवशी आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच उठावं. 6 वाजता 5 वाजता उठावं. अंगण आहे ते सगळं झाडून घ्यायचं. घरामध्ये गोमूत्र सगळीकडे शिंपडा. गुढी आपण जेव्हा उभारणार, जो बांबू आपण ठेवणार आहे त्याला आपण तेल असेल, पाणी असेल, हळद असेल, त्याला व्यवस्थित लावावं. आता गुढी कोणी उभारायची हा पण एक खूप मोठा ट्विस्ट आहे किंवा खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही एकत्र फॅमिली असाल ना, एकच गुढी उभारायची, लक्षात ठेवा. मग तुम्ही म्हणणार दादा आम्ही वेगळे राहतो, सगळेजण वेगळे राहता. तरी पण आपलं जे मूळ घर असतं ना तिथंच गुढी उभारावी. आपण वेगवेगळ्या ठिकाणी राहत असाल तर वेगवेगळ्या गुढ्या उभारू नका, हे माझं वैयक्तिक मत आहे. एक जे आपलं घर असतं, समजा गावाकडे तुमचं घर असेल तिथंच एक गुढी उभारली, खूप झालं. पण तुम्ही वाटतं नाही आता नवीन आम्ही घर घेतलं मग तिथं पण आम्ही उभारायचे. पण जर गुढी उभारायला तुम्ही जर चालू केली तर ती बंद करायला चालत नाही, हे लक्षात ठेवा. बंद करायला चालत नाही. मग ते तुम्हाला कंटिन्यू गुढी म्हणजे गुढी आहे ती उभारायची करावं लागणार आहे. आपल्याला कंटिन्यू उभा करायची प्रत्येक वर्षी. मग आपण जेव्हा गुढीला नवीन साडी असेल, गाठी असेल, कडुलिंबाचं पानं असेल, हे सगळं खायचं असतं त्या दिवशी. कडुलिंबाचं पानं. परत पंचांग आहे त्या दिवशी वर्षभराचं संवत्सर फल ब्राह्मणाला घरी बोलवावं.
ब्राह्मणाला गंधाक्षता फुल लावायचं, ब्राह्मणांचे पाद्यपूजन करायचं आणि ब्राह्मणांकडून वर्षभराचं संवत्सर फळ हे वाचून घ्यायचं. लक्षात ठेवा, संवत्सर फळ वाचून घ्यायचं. गुढी आपण बाहेरच्या साईडला झुकती आहे, झुकती गुढी उभारावी. गुढी उभारताना तुम्ही सकाळी 11 किंवा 12 वाजेच्या आतमध्येच उभा करायची असेल तर 11-12 करायची. आपण दरवाजाला आंब्याचे पानं लावायचे, सगळीकडे आंब्याचे पानं असेल लावा, घरामध्ये गोमित्र शिंपडा. आपण जसं न्यू इयरचं सेलिब्रेशन करता पाश्चात्य संस्कृती, त्याप्रमाणे हिंदू संस्कृती खूप महत्वाची आहे. मग हिंदू संस्कृतीनुसार हा गुढीपाडवा सण हा नववर्ष असतो. नवीन वर्ष आपलं चालू होतं चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि द्वितीयाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. मग त्या दिवशी आपण गुढी उभारल्यानंतर खूप जण पुरणपोळी असेल, श्रीखंडपुरी असेल हे आपण नैवेद्य दाखवतो. आंबा असेल ते आंबा पण काही जण ठेवता, कैरी असेल ते ठेवता. आणि नवीन धान्य, गहू असेल, नवीन धान्य असेल तर धान्याची पण तिथे पूजा केली जाते. हे केल्यानंतर दिवसभर गुढी ठेवायची. आपण जो कलश, जो तांब्या असतो तो उलटा ठेवतो. खूप जण म्हणतात उलट्याचं खूप गैरसमज आहे, तसं नाही, ते उलट्याचं प्रतीक येते, त्याच्यावर सुस्तिक काढावं. हे केल्यानंतर, हे झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस तिन्ही सांजेच्या अगोदर गुढी आहे ती खाली करून घ्यायची. आपण जसं उभा करतो, उभा करायला जसा मुहूर्त आहे तसं गुढी खाली करायला पण मुहूर्त आहे. पद्धतशीरपणे खाली करावी. पद्धतशीरपणे साडी असेल व्यवस्थित बाजूला करून व्यवस्थित पद्धतशीरपणे सायंकाळ म्हणजे संध्याकाळ व्हायच्या अगोदर गुढी आपली उतरली गेली पाहिजे. नाही तर काही जणांच्या गुढ्या आहेत ते 2-2 दिवस तशाच असतात. काय होतं, गुढी उभारताना खूप उत्साह असतो पण गुढी काढताना उत्साहच नसतो. खूप जण 2-2 दिवस तशीच ठेवतात, लक्षातच राहत नाही त्यांच्या, वर जाऊन काढायची. खूप जण गच्चीवर ठेवता. आपण आपल्या पद्धतीने जसं जमेल तशी गुढी प्रत्येकाने उभारावी. त्या दिवशी जास्तीत जास्त व्यंकटेश स्तोत्र, श्रीसूक्त, पुरुषसूक्त, रामरक्षा स्तोत्र वाचू शकता. खूप जणांना गाडी असेल, घर असेल, नवीन काही गोष्टी करायच्या असेल, गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, तेव्हा मुहूर्त पाहायची गरज नाही. त्या दिवशी मुहूर्त पाहायचीच गरज नाही. त्या दिवशी काही मुहूर्त पाहायची गरज नाही. कोणाला गाडी घ्यायची असेल सकाळी 6:53 नंतर तुम्ही दिवसभर कधीही घ्या. घर बुकिंग करायचं असेल, प्लॉट घ्यायचा असेल, नवीन काही गोष्टी करायच्या असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही करू शकता. गुढीपाडव्याच्या दिवशी जास्त व्यंकटेश स्तोत्र वाचावं, सेवा. कारण की 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. त्या दिवशी आपल्या घरामध्ये जे महाराजांचा मूर्ती असेल, महाराजांची मूर्ती असेल, कुलदेवता असेल त्यांचा अभिषेक करायचा घरच्या घरी. गुढी उभारली, आपण उभारल्यानंतर काय करायचं, आपल्या देवघरामध्ये जी कुलदेवते त्यांचा अभिषेक करायचा. अभिषेक करताना श्रीसूक्त, पुरुषसूक्त हे म्हणून अभिषेक करावा. आणि अभिषेक केल्यानंतर त्याचा जो देवाचा अभिषेक त्या दिवशीपासून जर आपण कंटिन्यू केला तर आपल्या सगळ्या गोष्टी मनोकामना पूर्ण होत असतात. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून जे नवीन वर्ष, हिंदू नववर्ष जे चालू होतं त्यापासून एक संकल्प करायचा, रोजची आपण सेवा करायची. महाराजांना रोज नैवेद्य दाखवावा. आपण जे जेवणार, वरण भात भाजी पोळी व्हेजमध्ये जे जे असेल ते महाराजांचा जो नैवेद्य आहे तो सकाळी करून ठेवायचा आणि रोज सवय लावायची. ते महाराजांचं जे नैवेद्य दाखवतो आपण, तो जर आपण खाल्ला तर घरामध्ये वादविवाद, भांडणं अशा गोष्टी कधीही होत नाही होणार कधी. म्हणून डोक्यामध्ये विचार असा आणू नका. गुढीपाडवा आपल्याला 19 तारखेलाच करायचा आहे. सकाळी 6:53 नंतर तुम्ही 12 वाजेपर्यंत गुढीचा मुहूर्त आहे. मग खूप जण म्हणणार दादा 1 वाजता 2 वाजता खाऊन पिऊन, काही जण खाऊन जेवण करून गुढी उभारू नका. म्हणून मी टाइम काय सांगितला, 6:53 नंतर तुम्ही कधीही करा, पण 11च्या आधी, 12च्या आधी, 11च्या आधी, 12च्या आधी. खूप जण म्हणणार दादा आम्हाला नैवेद्य करायचा असतो. नैवेद्य करायचा आहे पण तुम्ही काय करायचं, सगळ्यात पहिले गुढी उभा करायची 6:53 नंतर. 10 वाजता, 9 वाजता, 8 वाजता, 7 वाजता आणि नंतर नैवेद्य केल्यानंतर तो नैवेद्य गुढीला दाखवायचा. खूप जण दाखवता. त्या दिवशी आरती करावी आपल्या घरामध्ये. त्या दिवशी कुलाचार सारखा असतो, तर त्या दिवशी नववर्ष असतं त्या दिवशी, म्हणून आपल्या
घरातील देवांना अभिषेक घालावा त्या दिवशी. अभिषेक म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही, तुम्ही ब्राह्मणाला बोलून अभिषेक करू शकता. नाही जमलं घरच्या घरी करायचा. कसा? घरामध्ये देवीचा डाक असेल, खंडोबाचा डाक असेल, महाराजांची मूर्ती असेल, दत्त महाराजांची मूर्ती असेल, त्यांना स्त्री सुक्त, पुरुष सुक्त, पवमान सुक्त हे आलं ठीक, नाही आलं फक्त श्री स्वामी समर्थ म्हणायचं. मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची हळद आणि कापूरनी, आणि नंतर अभिषेक झाल्यानंतर त्यांना तो नैवेद्य दाखवायचा. आरती करायची. आरती कोणत्या घ्यायच्या? गणपती बाप्पाची आरती घ्या, कुलदेवतेची आरती घ्या, बालाजी महाराजांची आरती घ्या. आणि हे नैवेद्य आरती केल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र वाचायचं कमीत कमी 7 वेळा 11 वेळा. आणि असं केल्यानंतर आपण गुढीपाडव्याचा जो सण आहे तो सण प्रत्येकाने साजरी करावा छानपैकी. आपल्या हिंदू नववर्ष आहे. आदल्या दिवशी हिरण्यदान आहे, ते हिरण्यदान प्रत्येकाने करावं. आपल्या जवळच्या ब्राह्मणाला करावं. जवळचा ब्राह्मण नाही भेटला, मी माझा नंबर देईल, त्याच्यावर तुम्ही संकल्प करून दान आहे, कारण की शिधा स्वरूपात आपण घेऊ नाही शकत. तुम्ही संभाजीनगरमध्ये राहत असाल तर शिधा आणून देऊ शकता, पण तुम्ही बाहेर असाल तर तुम्ही ऑनलाईन दक्षिणा आहे, तो दक्षिणा हिरण्यदान आहे ऑनलाईन, ते तुम्ही पाठवू शकता संकल्प करून. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये वादविवाद, भांडणं, किरकिरी अशा गोष्टी करायच्या नाही. आपलं हिंदू नववर्ष आहे, आपला हिंदूंचा सण आहे. त्या सणाच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद असेल, गोमित्र असेल, कडुलिंबाचे पानं, कवळी पानं आणायची. त्या दिवशी कडुलिंबाची कवळी पानं आणायची, थोडं गुळ करायचं आणि मिक्स करायचं. मिक्स करून वाटून घ्यायचं. कडुलिंब आणि गुळ त्याची गोळी आहे, त्याची गोळी तयार करा. कडुलिंब आणि गुळ एकत्र करून त्याची गोळी तयार करावी. ती गोळी त्या दिवशी घरातील प्रत्येकाने खावी. तर त्या दिवशी कडुलिंबाच्या काडीने दात तरी घासावं. कडुलिंबाच्या काडीने दात घासावं. नाही तर कडुलिंबाचे कवळे पानं असेल आणि गुळ एकत्र करून त्या दिवशी खावं. हे आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे. का बरं खायचं? आपलं आरोग्य धड असेल तर सगळे लक्षात ठेवा. आयु, आरोग्य, आपलं आरोग्य चांगलं असेल तर ऐश्वर्य भेटत असतं. म्हणून आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. जास्तीत जास्त रात्री खूप जण असे आहेत ते रात्री झोपतच नाही झोपत. रात्री ते बरोबर 12 वाजता झोपतात. असे खूप जण आहे 12, 1, 2 आणि सकाळी 10, 11 वाजता उठतात. ही लाईफस्टाईल खूप चुकीची आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा. लवकर झोपा, लवकर उठायचं आणि आपल्या आरोग्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं. म्हणून गुढीपाडव्याचा जो खुलासा आहे या पद्धतीने करण्यात आलेला आहे. आपण सगळ्यांनी गुढी उभारावी. आपल्या घरामध्ये कोणी मोठ्या घरामध्ये करत असेल तर आपण नाही उभारली तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. पण आपण अभिषेक करू शकतो. अभिषेक करावा. कडुलिंबाची पानं आणि गुळ आहे ते एकत्र करून ते खावं. आपल्या लहान मुलांना पण द्यावं. थोडं जरी दिलं तरी चालतं. त्याचं महत्त्व आहे. अशा पद्धतीने आपण करू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.